पॅनमध्ये आपण काय बनवलं आहे आणि यावरती आपण झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे याची वाफ आपल्याला बाहेर काढायची नाही. आणि अगदी ताटामध्ये गरमागरम ही उसळ घेतल्यावरच कळेल की आपण ही कशा प्रकारे बनलेली आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नक्कीच ही उसळ कशा प्रकारे केली आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि चला, आता तुम्हालाही खूप घाई झालेली असेल की आपण ही रेसिपी कशी बनवली, तर कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आणि तुम्हाला ही उसळ कशी बनले हेही दाखवते मी. पाहू शकता, अगदी सुंदर आणि खूपच सुंदर. उसळला पाहूनच रेसिपी ही सुद्धा करावी वाटते ना, तर नक्कीच करा. नमस्कार. आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही मटकी घेतली आणि मटकीची अशी आपण छान कर काढलेली आहे. याला आपण काल सकाळी भिजू घातलेलं होतं आणि संध्याकाळीच त्याला बांधून ठेवलं आणि सकाळी पाहिलं तर खूप छान अशी याला कर आलेले आहेत. आणि कधीही तुम्ही याला पटकन जर तुम्हाला मटकीला कर आणायचे असतील तर थोडंसं कोमट पाणी बनवा आणि त्यामध्ये ही मटकी भिजत घालून ठेवा. 4 ते 5 तास झाल्याच्या नंतर याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा, म्हणजे अशी छान तुमच्याही मटकीला कर येतील. चला, आता आपण उसळ बनवूया. आणि उसळ ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे आणि सध्या चालू आहेत आपल्याकडे वटाणे. तर आपण या मटकीमध्ये हे वटाणे घालूया आणि याची आपल्याला उसळ बनवायची आहे. आता चला, आपण आता उसळ बनवूया. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय तुम्ही, कमीही चालतं किंवा जास्तीचं सुद्धा. इकडे पॅनमधलं तेलही गरम झाले. आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये जिरं आणि मोहरी. आता आपण यामध्ये घालायचं आहे हा लसूण. लसणाच्या अशा पाकळ्या आपण थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत, ह्या घालूयात. त्यानंतर घालायचं आपल्याला हा कांदासुद्धा आपण कट करून घेतला आहे आणि अशा उभ्या स्लाइस केलेल्या आहेत, हे घालूयात आपण. हे मिक्स करूया आणि हा कांदा छान असा भाजून घेऊया. पण कांदा भाजत असताना आपल्याला जास्तीचा सुद्धा भाजायचा नाही, कारण मग उसळीचा कलर आपला काळा पडू शकतो. त्यामुळे याला हलकं आपल्याला भाजून घ्यायचं. हा कांदा आपला थोडासा भाजून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे चवीनुसार मीठ आणि यामध्येच घालायची ही हळदी पावडर. हे थोडंसं मिक्स करून घ्या. आणि कांदा असं भाजतच आलेला आहे, त्यामुळे त्याला जास्त काही भाजायचा नाही. हा कांदासुद्धा आपल्याला जसा पाहिजे कांदा आपला भाजून झालेला आहे आणि जसा पाहिजे तसा आपल्याला भाजलेला आहे. आता याला यापेक्षा जास्तचं सुद्धा भाजायचं नाही. यामध्ये घालूयात आपण आता ही वटाणे आणि मटकी. आता हे मिक्स करा. हे आपलं छान मिक्स झालेलं आहे, हे पाहू शकता. आता आपण याला 2 मिनिटं असं मीडियम गॅसवरती झाकून ठेवूया. गॅसवरती आपण याला वाफेवर ठेवलेलं होतं. आता आपण हे झाकण काढूयात आणि पाहू शकता याला छान अशी वाफ बसलेली आहे. आणि ही मटकी आणि वटाणेसुद्धा आपले छान वाफलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे जिरं पावडर आणि हे थोडंसं लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार वापरू शकता, कमी किंवा जास्त, किंवा तुम्हाला नाही वापरलं तरीसुद्धा चालतं. चला, आता हे मिक्स करून घेऊया. उसळ बनवत असताना आपण नेहमी उसळ छान वाफल्याच्या नंतरच यामध्ये जिरं पावडर घालायचं,
म्हणजे याला आणखीन खूप छान टेस्ट येते. हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला ही कट केलेली कोथिंबीर. हे सुद्धा मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झालेलं आहे आणि तयार झालेली आहे आपली ही मटकीची उसळ. अगदी कमी वेळेमध्ये आणि एकदम चविष्ट कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हा गॅस ऑफ करूया.